नमस्कार मंडळी. लवकरच गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे. तर बाप्पासाठी उकडीच्या मोदकासाठी लागणारं सुगंधित पीठ कसं तयार करायचं ते आपण आज पाहणार आहोत. हे पीठ तुम्ही बनवून ठेवलं तर महिनाभर अजिबात खराब होणार नाही. मोदकासाठी सुगंधित पीठ किंवा तुम्हाला अगदी कळीदार मोदक बनवायचा असेल ना, तर त्यासाठी परफेक्ट असं तांदळाचं प्रमाण घ्यायला हवं. त्यासाठी आपल्याला नवीन तांदूळ घ्यायचा आहे. सुगंधित पीठ तयार करण्यासाठी इथे मी 1 वाटी आंबेमोहोर तांदूळ घेतला आहे. आंबेमोहोरला छान असा सुगंध असतो, त्यामुळे इथे मी 1 वाटी तांदूळ घेतला आहे. आता हा तांदूळ एखाद्या मोठ्या वाटीत आपल्याला घ्यायचा आहे. त्याच वाटीने इथे मी 1 वाटी इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे. दोन्ही तांदळाचं प्रमाण आपल्याला सारखंच घ्यायचं आहे. त्याच वाटीने इथे मी अर्धी वाटी बासमती तांदूळ घेतलेला आहे. अख्खा बासमती घ्या किंवा तुकडा घेतला तरीसुद्धा चालेल. बासमती तांदूळाला छान असा सुगंध असतो आणि मोदक खातानासुद्धा अगदी मस्त लागतो. त्यामुळे बासमती तांदूळ घेणं गरजेचं आहे. मोदकाच्या पिठाला छान बाइंडिंग येण्यासाठी इथे आपण 2 चमचे साबुदाणा वापरणार आहोत. साबुदाणा आपल्याला भिजत वगैरे घालायचा नाही आहे, कच्चाच वापरायचा आहे. ते कसा वापरायचा ते मी पुढे सांगणारच आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आता घेतलेले 3ही तांदूळ आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. साबुदाणा यामध्ये घालायचा नाही आहे. तो कधी वापरायचा हे आपण पुढे बघणारच आहोत. हे 3ही तांदूळ आपण नवीनच घेतलेले आहेत. जुना तांदूळ वापरलेला नाही आहे. तांदूळ 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आता चाळणीवर याला निथळून ठेवायचं आहे. चाळणीवर ठेवल्यामुळे लवकर तो निथळला जातो, पाणी लवकर निघून जातं. आता हा निथळलेला तांदूळ आपल्याला एखाद्या कपड्यावर पातळ असा पसरून घ्यायचा आहे. आता हे तांदूळ आपल्याला 2 ते 3 तास असे कपड्यावर वाळवून घ्यायचे आहेत. किंवा तुम्हाला घाई जर असेल तर फॅनखाली तुम्ही अर्धा ते पाऊण तास हे तांदूळ वाळवून घ्यायचे आहेत. हे तांदूळ उन्हामध्ये अजिबात वाळवून घ्यायचे नाही, नाहीतर तुमचं मोदकाचं पीठ बिघडू शकतं. त्यामुळे घरामध्येच हे 2 ते 3 तास असेच सुकवून घ्यायचे आहेत. साधारण 3 तासानंतर इथे आपले तांदूळ छान वाळलेले आहेत. हातामध्ये जर घेतलं तर अजिबात ओलसर लागत नाही आहे, म्हणजे तांदूळ आपले छान वाळलेले आहेत. आता यामध्ये आपल्याला 2 चमचे साबुदाणा घालायचा आहे. धुवायची अजिबात गरज नाही आहे. एखाद्या कपड्याने पुसून घेतला तरीसुद्धा चालेल. आता हे छान एकत्र करून घ्यायचं आहे. आपल्याला हे आता गिरणीमधून छान बारीक असं दळून आणायचं आहे. घरामध्ये ज्या छोट्या गिरण्या असतात त्यामध्ये दळून आणलं तरीसुद्धा चालेल. छान असं बारीक दळून आणलं ना तर तुमचे मोदकसुद्धा अगदी कापसाप्रमाणे मऊ लुसलुशीत तयार होतील. इथे मी छान असं पीठ बारीक दळून आणलेलं आहे. आता झाकण उघडल्याबरोबर लगेच त्याचा छान असा सुगंध पसरलेला आहे. इथे आपलं पांढरं शुभ्र सुबक सुगंधित मोदकाचं पीठ घरच्या घरी तयार आहे. गिरणीवरून आणल्यानंतर आपण हे लगेच चाळून घेणार आहोत. कधीकधी यामध्ये काही गाठी असतात, कचरा असतो, त्यामुळे चाळून घेणं गरजेचं आहे. असं चाळून घेतल्यामुळे तुम्हाला मोदक बनवण्यासाठी अगदी फाईन असं पीठ तयार मिळतं. आज आपण अर्धा किलोच्या प्रमाणात मोदकासाठी लागणारं सुगंधित पीठ तयार करून घेतलं आहे. पीठ तयार करणं अगदी सोपं आहे. जेवढा आपण आंबेमोहोर तांदूळ घेतला आहे तेवढाच इंद्रायणी तांदूळ घ्यायचा आहे आणि त्याच्या अर्धा आपल्याला बासमती तांदूळ घ्यायचा आहे. त्यामुळे एकदा हे पीठ नक्की करून असं सुगंधित पीठ एकदा तयार केलं ना तर महिनाभर फ्रीजच्या बाहेर अजिबात खराब होत नाही. त्यामुळे ह्यावेळी मोदकाचं जे पीठ आहे घरच्या घरी नक्की बनवून पहा. रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला नक्की कळवा. आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.